जय हिंद फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट शेख इम्तियाज या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या मागील व्हिडिओ जे होतं त्यामध्ये आपण पाहिलं होतं की बेलच्या संदर्भात आपण माहिती बघितली होती जमानतच्या बद्दल। तर यापुढे आपण ही पण जी व्हिडिओ आहे ह्या बेल आणि जमानत बद्दलच व्हिडिओ बनवणार आहेत। तर सर्वप्रथम आपण जिथं आपण सांगितलं होतं मागील व्हिडिओमध्ये की 41च्या नोटीसवर किंवा 35(3)च्या नोटीसवर सोडल्यानंतर पुढे प्रक्रिया काय असते, तर अशाच स्वरूपामध्ये आपण व्हिडिओ पुढे बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आज जी आपण जमानत अर्ज कोर्टामध्ये दाखल करतात तर त्या अर्ज कोणत्या सेक्शन अंतर्गत दाखल होतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जुनं ती सीआरपीसी होतं, सीआरपीसी आता जी बीएनएसएस आहे यामध्ये सेक्शन 478, 480, 482 आणि 483 अशा स्वरूपात जमानती अर्जचे सेक्शन आहेत। तर आपण 478 आधी बघू। तर 478 काय सांगतो की ज्यावेळेस एखादी नोटीसवर सोडल्यानंतर एखाद्या प्रकरणाचा ट्रायल सुरू होतो, म्हणजे जसं की आता समजा एखादा गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी आयोगाने तपास अधिकारीने तुम्हाला 41ची नोटीस किंवा 35(3)ची नोटीस प्रमाणे बंधपत्र करून सोडून दिले। त्यानंतर ते जामीन आयोग काय करतात की ते जबाब वगैरे जमा करून त्याचे तपास पूर्ण करून त्याची एक फाईल तयार करतात, ज्याला आपण बोली भाषेमध्ये चार्जशीट म्हणतात। आणि म्हणजे ज्युडिशरीमध्ये पण लॉच्या वकिलांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ही भाषा यूज केली जाते, चार्जशीट। त्याला आपण पूर्ण चार्जशीट म्हणजे ती पूर्ण केसची लेखाजोखा असतो, म्हणजे केस कसा घडला, गुन्हा कसा घडला, त्यामध्ये काय काय कोणाकोणाचे जबाब आलेत, कोणाकोणाचे हे आलेत, याबद्दल सुद्धा आपण पुढे एक व्हिडिओ बनवू। चार्जशीट बद्दल एक सेपरेट व्हिडिओ तयार करू, एक आपल्या भाषेमध्ये बोली भाषेमध्ये त्याला कसं समजून घ्यायचं याबद्दल आपण एक व्हिडिओ तयार करू। तर 478 जे सेक्शन्स आहेत तर त्यामध्ये आता चार्जशीट दाखल झाल्यानंतर तुम्हाला एखादी म्हणजे कोर्ट काय करतो, तुम्हाला समन्स इश्यू करतो किंवा नोटीस इश्यू करतो। तर समन्स इश्यू झाल्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये हजर होतात आणि तिथं तुम्ही जामीन अर्ज दाखल करतात। तर ते 478 अंतर्गत दाखल करतात आणि त्याच्यामध्ये कोर्ट तुम्हाला बेल देतो, त्याला आपण रेग्युलर बेलच म्हणतात। त्यानंतर 480 ही एक बीएनएसएस सेक्शन आहे, त्यामध्ये नॉन बेलेबल सेक्शन्स मध्ये ज्यावेळेस म्हणजे हायकोर्ट आणि सेशन कोर्ट सोडून एखादा जीएफसी ट्रायल असेल किंवा तर त्याच्यामध्ये नॉन बेलेबल सेक्शन मध्ये कोर्ट एखाद्या आरोपीला गुन्हा घडल्यानंतर आरोपीला अटक केल्यानंतर त्याला कोर्टासमोर हजर केलं, कोर्टानं त्याच्यामध्ये पीसीआर एमसीआर दिल्यानंतर कोर्ट त्याच्यामध्ये जामीन अर्ज जी दाखल करतात वकील तुमची अक्यूजची आरोपीचे वकील 480 अंतर्गत दाखल करतात आणि 480 प्रमाणे त्याच्यावर आयोगाचा से सरकारी वकिलांचा से होऊन युक्तिवाद ते जामीन अर्ज सादर केला जातो। तसंच आपण खूप वेळेस ऐकलं असेल की बरेच ह्याच्यामध्ये की अटकपूर्व जामीन घेतली, अँटीसिपेटरी बेल आणली, अटकपूर्व झाली, म्हणजे असे गुन्हे ज्याच्यामध्ये आरोपीची इन्व्हॉल्विंग नसते, त्याचं नाव एफआयआर मध्ये आलेलं असतो, त्याने त्या घटनेबद्दल त्याला माहिती नसते किंवा बाय ह्याच्यामध्ये टेक्निकली ते गुन्ह्यामध्ये त्याचं नाव टाकलेलं असतो। आणि अशा गुन्ह्यामध्ये आरोपी अँटीसिपेटरी बेल जे आणतो हायकोर्ट आणि कोर्ट ऑफ सेशन मधून, तर हे जे सेक्शन बेल अर्ज दाखल केला जातो हे सेक्शन आहे 482 प्रमाणे दाखल केला जातो। तर यामध्ये पण प्रक्रिया अवलंबून तशीच केली जाते। त्यानंतर जे सेक्शन्स आहे 483 मध्ये जे रेग्युलर बेल आहे, म्हणजे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जे आपण 483 म्हणजे मर्डरची केस असेल, रेपची असेल, पॉक्सो असेल, मोका असेल, अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा रेग्युलर बेल जी दाखल केली जाते एमसीआर म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आरोपी असताना, तर ते 483 प्रमाणे केले जाते। यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की एमसीआर पीसीआर काय आहे आणि एमसीआर म्हणजे काय, आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये कसं त्याला सामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल याचा मी या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। तर असेच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा। तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद।